आज भाजी मंडईमधून मस्त असं हिरवागार पालक घेऊन आले होते. हे बऱ्याच भाज्या आणल्या होत्या, हिरवीगार अशी कोथिंबीर, पण आजकाल छान भाज्या भेटतात. तर पालक छान असा ताजा ताजा होता, त्यामुळे पालकचे भजे बनवूया म्हणलं. तर गरमागरम पालकचे भजे छान लागतात आणि असं वातावरण असलं की भजे खायला कोणाला नाही आवडत. पाऊस पडला की भजेची आठवण सगळ्यांनाच येते. तर पालकचे भजे एकदम कुरकुरीत झाले होते आणि टेस्ट पण खरंच खूप छान झाली होती. तर बघू शकता किती छान भजे झालेले आहेत. तर भजे झाल्यानंतर आम्ही गरमागरम भजे टेस्ट केले आणि ऐश्वर्या व्हिडिओ काढत होती इकडे. तर ऐश्वर्या म्हणत होती, मी व्हिडिओ काढते आणि तुम्ही दोघी मस्त गरमागरम भजे खातात. तर तिच्यासाठी अजून भजे तयार करून घेतले राहिलेले पिठाचे. तर ऐश्वर्या व्हिडिओ काढायला असती ना तर मस्त छान अशा वातावरणाचे पण व्हिडिओ घेत असती. तर बघू शकता किती छान वातावरण झालेलं आहे. बाकीचा सगळा स्वयंपाक झालेला होता, तर जेवायलाच बसायचं होतं आम्हाला, त्याच्यामुळे गरमागरम भजे बनवले. तर जेवणामध्ये पालकची भाजी, ज्वारीची भाकरी, गरमागरम भजे आणि काकडी होती. तर ईश्वरी तर जेवण करते आणि सगळ्याला तुम्हाला जेवायला बोलत होती इथे. तर ऐश्वर्या छान असे व्हिडिओ घेत आहे इथं. तर आम्ही जेवण केल्यानंतर निघालो हॉस्पिटलमध्ये. तर मुलींना खूप अभ्यास होता आज रविवारचा, त्याच्यामुळे त्या काय आल्या नाही. पण छान असं वातावरण झालेलं होतं. हॉस्पिटलला चाललो तरी पण असं वाटत होतं की कुठंतरी फिरायलाच चाललो. तर प्रत्येक क्षण आपण आनंदामध्ये जगला पाहिजे. वेळ कोणतीही